लाल किताप्रमाणे वृश्चिक राशीचं वार्षिक राशीफल काय 2024 साठी हे जाणून घ्या. तर सर्वात आधी बोलूया करिअर आणि नोकरीबद्दल. तर यावर्षी 2024 मध्ये शनी तुमच्या कुंडलीच्या 4थ्या भावात असेल आणि 6व्या आणि 10व्या भावात देखील असेल. त्यामुळे करिअर आणि नोकरीमध्ये स्थिरता राहील. वर्षभर सकारात्मक परिणाम मिळतील. सप्तम भावात गुरुचे संक्रमण देखील अनुकूल परिणाम देईल. नोकरीत बदल झाला तरी फायदाच होईल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही. एप्रिलमध्ये सूर्यदेव तुमच्या 6व्या भावात प्रवेश करत असताना पदोन्नती ची शक्यता आहे. जर आपण बोललो परीक्षा स्पर्धाबद्दल, शिक्षणाबद्दल, तर हे वर्ष म्हणजे की 2024 वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी संमिश्र परिणाम देणार आहे. कारण 5व्या घरात राहू शिक्षणात अडथळा आणू शकतात आणि परीक्षेत चिंताग्रस्त होऊ शकता. तुम्ही राहूमुळे तुमची बुद्धिमत्ता निश्चितच तीक्ष्ण होईल. तुम्हाला फक्त तुमची स्मरणशक्ती वाढवण्याची गरज आहे. जर तुम्ही हे केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सूर्य आणि गुरुसाठी उपाय करावे. व्यवसायाबद्दल बोलायचं तर चतुर्थ भावात शनी असल्यामुळे 10वे भाव सक्रिय राहील. त्यामुळे व्यवसायात यश निश्चितच आहे. तुम्ही बांधकाम, शिक्षण किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. तथापि तुम्हाला तुमच्या गुंतवणूक विचारपूर्वकच पुढे जावं लागेल. तुमचा व्यवसाय विस्तारेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा होणार आहे. तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं लागेल. बोलूया प्रेम संबंधांबद्दल, कुटुंबाबद्दल, नातेसंबंधाबद्दल. तर बुध आणि शुक्र वर्षाच्या सुरुवातीला प्रथम भावात राहतील आणि पंचम भावात राहूची उपस्थिती राहील. यामुळे प्रणय या बाबतीत चढ उतार आपल्याला बघायला मिळेल. आपल्याला पंचम भावाचे स्वामी बृहस्पती जेव्हा मध्ये मध्ये सप्तम भावात असतील तेव्हा वेळ चांगला राहील. विवाहाचे योग तयार होतील. शनी कुंभ राशीत होऊन चतुर्थ भावात गोचर करत आहे, ज्या कारणाने कुटुंबात सामंजस्य राहील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. संततीबाबत काळजी वाटू शकते. आरोग्याबद्दल बोलू तर तुमच्या वर्षाच्या सुरुवातीला पचन संस्थेशी संबंधित समस्या असू शकतात, कारण भगवान बृहस्पती 6व्या भावात स्थिर असेल. मीन राशीमध्ये राहूच्या उपस्थितीमुळे संसर्ग होऊ शकतो. जरी मार्चमध्ये मंगळ 3ऱ्या भावातून 6व्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला रोगांपासून आराम मिळेल, परंतु जेव्हा मंगळ 8व्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. रक्ताशी संबंधित काही आजार देखील असू शकतात. आता बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. तर राहू आणि केतू अनुक्रमे 5व्या आणि 11व्या घरात असल्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीला मंगळ आणि सूर्य तुमच्या 2ऱ्या घरात राहून आर्थिक लाभही करतील. 4थ्या भावात बसलेला शनी मालमत्ता प्रदान करू शकतो. यानंतर गुरु 7व्या भावात प्रवेश करेल आणि तुमच्या 11व्या घरात सुधारणा करेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. एकूण 2024 हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून चांगलं राहणार आहे. जरी तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आणि वाहन चालवताना काळजी घेतली तर आर्थिक नुकसानीपासून देखील वाचाल. आरोग्य देखील चांगलं राहील. आता जाणून घ्या वृश्चिक रास जे आहे यासाठी लाल किताब उपाय काय सांगत आहे या वर्षासाठी. तर आपल्याला यावर्षी पहिला उपाय करायचा आहे म्हणजे वाहत्या पाण्यात जवस प्रवाहित करणे किंवा राहूचा अशुभ परिणाम टाळण्यासाठी बृहस्पतीचे उपाय करायचे. एक उपाय आहे शनीची ग्रहस्थिती अधिक शुभ होण्यासाठी आहे 11 शनिवारी सावली दान करणे किंवा वेळोवेळी सफाई कामगाराला दान करत राहणे. एक उपाय आहे मंगळाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी. मंगळवारी आपल्याला हनुमान मंदिरात जाऊन गुळ, हराभरा आणि मसूर डाळ जी आहे ती दान करायची. 4था उपाय अगदी सोपा आहे. मंगळवारी डोळ्यात काळे सुरमा लावा आणि कडुलिंबाच्या लाकडाने दात घासा. आता जाणून घ्या आपला भाग्यवान क्रमांक कोणता आहे, तारीख कोणती आणि रंग कोणता आहे. 2024 मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक 6 आणि 9 आहे. तारखांबद्दल बोलायला गेलो तर 6, 15, 18, 24 आणि 27 या भाग्यवान तारखा आहे. या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल. मात्र आपल्याला 4 आणि 5 ही तारीख टाळायची. या तारखेला किंवा त्याच्या संयोगाच्या तारखेला कोणतेही महत्वाचे काम करू नये किंवा निर्णय घेऊ नये. लकी रंग आपला यावेळेस ऑरेंज आहे आणि येलो आहे, परंतु निळा आणि काळा यापासून आपण दूर राहा. 3 कामे जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे सट्टा खेळणे, दुसरं जीवन साथीदाराचा अपमान करणे आणि तिसरी म्हणजे दारू पिणे.